महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आणि इतर सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील आणि पुढील महिन्यात होणाऱ्या संघटनात्मक नियुक्त्या आणि नव्या कार्यकारिणी निवडीच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व बरंच प्राप्त होत आहे। संघटन पर्व सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, नक्कीच पुढची रणनीती ठरवली जाईल, मात्र कोणते मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत या बैठकीमध्ये? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची कोर कमिटीची बैठक जी आहे ती होते का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा पद्धतीने रणनीती राखायची यासाठीचा एक रोडमॅप जो आहे तो तयार केला जाणार आहे। यासाठी ही कोर कमिटीची भाजपची बैठक आहे आणि या बैठकीला आता काही वेळापूर्वी जी आहे ती सुरुवात झाली। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे नेते रावसाहेब दानवे असतील, चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, आशिष शेलार असतील आणि पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत। आपण पाहिलं असेल तर भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड देखील येत्या महिनाभरात जी आहे ती केली जाणार आहे। रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष होतील असं देखील आपल्याला माहिती होते। त्याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत काही चर्चा होती का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, बरोबर, या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काय होतं याकडे लक्ष असेल। सुशांत, धन्यवाद, ताजी माहिती घेत राहू।